आमदार प्रवीण दटके आपल्याबरोबर आहेत। दटके सर, खरं तर भाजप आता काँग्रेसच्या विरोधात रस्त्यावरती उतरली आहे आणि तुमचे कार्यकर्ते मुंबईचे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन ते तोडफोड करतात, पोलीस त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला करतात। मी आत्ता तुमच्या चॅनलवरती बातमी बघितली आहे, काहीतरी विचित्र शब्दात त्यांनी अमित शहांवर काहीतरी टीका टिप्पणी केली असं मला कळलं का, मला कन्फर्म माहिती नाही, पण ते शब्द योग्य नसतील म्हणून युवक चिडले असतील, कारण शेवटी ते युवा मोर्चा आहे, तो त्या युवांमध्ये तो दम आहे, तो मोर्चा आहे म्हणून ते गेले असतील। ते काय झालं काय नाही चुकीच्या शब्दात आंदोलन करणं प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे, त्यामुळे त्यात काही बोलायचं नाही, पण चुकीचे शब्द चुकीचे वाक्य कोणी वापरू नये। ते वापरल्या गेले आहेत का नाही हे तपासावं लागेल, पण वापरल्या गेले असेल म्हणून युवा मोर्चाने ते आंदोलन केलं असेल। पण मी आत्ता टीव्हीत बघितलं तर म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने ते सगळं हाताळलं आहे, निश्चित आम्ही रेव्हेन्यूकडे याची तक्रार करू। कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असो या पद्धतीने हाताळणं उचित नाही असं माझं वैयक्तिक मत। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातलं जे केंद्रीय गृहमंत्र्यांचं वक्तव्य होतं त्या संदर्भातले पडसाद देशभर उमटतात आहेत, काँग्रेसने त्यावरती रस्त्यावरती आंदोलन केलं, त्याला हे प्रत्युत्तर आहे का भाजपचं? माननीय गृहमंत्र्यांनी काल प्रेस घेऊन सांगितलं, तो व्हिडिओ मी पण पूर्ण पाहिला, सगळ्यांनी पाहावं। त्यांनी ज्या भावनेतनं म्हटलं ती भावना चुकीची नव्हती, कोणाला ते शब्द वाईट वाटू शकत असेल हा वेगळा विषय, पण त्यांनी त्याचं प्रेसमध्ये येऊन सांगितलं मी काय म्हटलं। त्यामुळे आंदोलनात त्यांच्याकडे पर्यायच नाही आंदोलन करण्यापेक्षा, कारण कामच उरलं नाही। ते लोकसभेला असो का ते तर पिशव्या घेऊन फिरून राहिले बांगलादेश आणि फिलिस्टाईनच्या, त्यामुळे ते जाऊ द्या, पण आंदोलन करताना करण्याची पद्धत शब्द वाक्यरचना ही उचित असावी याचं भान सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे, एवढीच माझी आपल्याला। सत्ताधारी आता तुम्ही आहात, सत्ताधाऱ्यांच्याच कार्यकर्त्यांवरती अशा पद्धतीने लाठी हल्ला होतोय, म्हणजे पोलीस पकडून TV9 तो फार वाईट पद्धतीचा होता, तो का केला पोलिसांनी याच्या मागचे कारण माननीय मुख्यमंत्री शोधतील, पण अशा पद्धतीने होऊ नये कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। प्रवीण दटके जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना सांगितलं की ज्या पद्धतीने अमानुषपणे हा लाठी हल्ला जो आहे तो भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरती केला, त्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही ही चर्चा जी आहे ती करणार आणि योग्य ती कारवाई जी आहे ती पोलिसांवरती कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीचं देखील आम्ही मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे करणार असं जे मत आहे ते प्रवीण दटके यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।